दिंडोरी तालुक्यातील वणी शिवारात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून गेल्या 2 दिवसात बिबट्याने दुचाकी स्वारांवर हल्ले केल्याच्या 2 थरारक घटना घडल्या. चंडिकापूर अंबाणे रस्त्यावर झालेल्या ताज्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश सदू बाकुल वर्ष 46 राहणार वणी हे सोमवारी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान चंडिकापूर येथून दुचाकीने चंडिकापूर अंबाणे रस्त्याने वणी येथे घरी येत असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात बिबट्याच्या पंजाचे नख लागल्याने बागुल यांच्या हाताला जखम झाली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या खांद्यांचे हाड फ्रॅक्चर झाले. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. त्यांना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ गवळी यांच्यासह वणीचे उपसरपंच विलासकड, ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात, गणेश देशमुख आदींनी वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी सुरेश बागुल यांची भेट घेतली आहे व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. विशेष म्हणजे ही दुसरी घटना असून केवळ 24 तासांपूर्वी अशाच प्रकारचा हल्ला चंडिकापूर शिवारात झाला होता. रात्री 12 वाजेच्या दरम्यान शेतातील पिकाला पाणी भरून घरी परतत असताना बळवंत काळू मोंडे आणि भरत बळवंत मोंडे या बापलेकांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना देखील जखमी केले होते. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे चंडिकापूर आणि वणी परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. वन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. त्यातच सध्या दिंडोरी तालुक्यात शेतीसाठी दिवसाचा वीज पुरवठा खंडित केला जातोय. रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने जीव मुठीत धरून रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. एकीकडे जंगली श्वापदांची भीती आणि दुसरीकडे पिके जगवण्याची धडपड अशा कात्रीत शेतकरी पडलाय. रात्रीची वीज शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया उपसरपंच विलासकड, राकेश थोरात, अनिल पवार, ॲडव्होकेट विशाल देशमुख आदींसह स्थानिक शेतकरी व्यक्त करत असून दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बिबट्याचे संभाव्य ठिकाण चंडिकापूर अंबानेर शिवरस्ता काळू महाले यांचे गट नंबर 100 मध्ये मंगळवार दिनांक 31 रोजी दुपारी पिंजऱ्याला बसवल्याची माहिती वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी दिली आहे. चंडिकापूरहून येत होतो मी माळ्यामध्ये येताना ते तिडं असं थोडंसं वळाचे थोडंसं पुढं म्हणजे असं तिडं येतं तर मला का त्याचे डोळे चमकले नाही का काहीच नाही. तू त्याकडून आडुशाला झाडं आहे तिडं त्या आडुशाला बसला असं. पण जेव्हा त्यांनी झाप मारले ना माझ्यावर चालू गाडीवर त्यावेळेस मग मी गाडीवरून पडलो. मग मला पुढं असं समोर दिसलं ना ते मी तेवढ्या ह्याच्यात दगड उचलला. मग तेव्हा तो असं समोरून माझ्या तोंडाकडून परत पुढे गेला. पुढं होऊन मग असा एकदम मला दिसला. तुम्हाला पंजा मारला का? हो कुठे? पंचमार. कुठे हाताला का? हो किती वाजता झाला प्रकार? हे तरी 7-7:30 दरम्यान. तुम्ही एकटेच होते का? एकटाच होतो. झिरवाळ वनरक्षक वनी. आपण वनक्षेत्रात दिंडोरीचा काम करत आहोत. तर आज संध्याकाळी 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास सुरेश सदू बागुल यांच्यावर बिबट वन्य प्राण्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या हाताला लागलेला आहे. तर हाताला लागलं, त्यांना तात्काळ दवाखान्यात आणलेलं आहे, त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. तर आपण उद्या तात्काळ तिथं पिंजरे लावून सकाळी पिंजरे लावून देऊ आणि त्यांना जे काही नुकसान भरपाई असेल त्यांचं जे खर्च जे असेल डॉक्टरांचं झालेलं किंवा त्यांना जेही मेडिकल लागेल किंवा काही जेवढाही खर्च झाला असेल त्यांना ते देण्यात येईल. आणि आपण एवढंच वन अधिकाऱ्यांनी सांगू शकतो आम्ही का आपण आपल्या परिसरात खूप अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. तर आपण आपल्या परिसराची किंवा आपल्या घरच्यांची काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपण बाहेर पाणी भरायला जात असताना आपण आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी काठी हातात ठेवली पाहिजे किंवा मोबाईलवर गाणे लावले पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी आपण उपाययोजना केल्या तर आपली पण सेफ्टी होईल. जेणेकरून आंबेनगर रस्त्याने सुरेश बागुल हे लाईटीची अडचण होती. संध्याकाळी लाईट येईल लवकर, त्याच्यामुळे त्या रस्त्याने जात असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. दैव योग चांगले त्यांचे. बिबट्याच्या झडपीमध्ये थोडंसंच त्यांना त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि ते त्या गाडीवरून पडले. काल परवा मी चंडिकापूरला असंच मोटरसायकलवर वडील आणि चिरंजीव मोटर बंद करून गावाकडे येत होते. त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने हल्ला केला.
बिबट्याचा सुळसुळाट हा वणी परिसरामध्ये फार वाढलेला आहे. त्वरित त्या ठिकाणी पिंजरे वगैरे लावून फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आणि जी काही लाईटची समस्या आहे ही समस्यासुद्धा त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी थोडंसं लक्ष घालून ती समस्या जी असेल ती लवकर त्या ठिकाणी दुरुस्त केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्रीचे त्या ठिकाणी पाणी भरायची वेळ आली नाही पाहिजे. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी कुठंतरी ते नियोजन केलं पाहिजे. एसबीआर न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.